बाहेर मस्त असा पाऊस सुरू झालेला आहे. वातावरण मस्त थंडगार झालं आहे. काहीतरी मस्त असं गरमागरम खावं वाटते ना. काय बनवूया बरं? चला पटकन मिरची भजी बनवूया आपण. तर मंडळी, आज आपण बनवणार आहे मस्त अशी मिरची भजी. मिरच्या आपण आता पाण्याने स्वच्छ धुवून चांगल्या स्वच्छ पुसून घेतल्या आहेत. मिरची भजी बनवण्यासाठी मी अगदी कमी तिखट असलेली मिरची वापरणार आहे. ही बघा अशी. मिरचीची भजी ही अगदी आपल्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घराघरात बनवला जाणारा पदार्थ आहे. मिरच्यांना आता मी असा मधोमध कट देऊन घेणार आहे बघा. भजी म्हटली की असं तोंडाला पाणी सुटतं ना. चला पटकन बनवूया आपण मिरचीची भजी. मिरच्यामधील आता सगळं बी मी अशा प्रकारे काढून टाकणार आहे, म्हणजे खाताना ना बी कुठे लागता कामा नये. खायला खूप छान लागतं. आज मी मिरची भजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. चला कशी बनवते बघूया पटकन. मिरची भजी मी थोडी आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. त्यासाठी साहित्य बघा मी वापरलं आहे. थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे, मीठ, हळद, लसूण, आलं. आता हे सगळं साहित्य मी एकत्र करून मिक्सरमध्ये वाटणार आहे. खरं तर हे खलबत्त्यामध्ये वाटलं ना तर खूप छान याची चव लागते. म्हणजे लसूण, आलं हे सगळं मिश्रण आहे ना खूप छान लागतं. पण आता मी पटकन बनवणार आहे तर हे मिक्सरमधून काढून घेते. असं हे बघा या पद्धतीने असं एकजीव झालं आहे. हे सगळं मिश्रण आता मी सगळ्या मिरच्यांमध्ये भरून घेणार आहे. चला पटकन असं भरून घेऊया हे सारण. हे बघा, हे अशा पद्धतीने ना मिरच्यांना असं आतमध्ये भरून घेते हे सारण, जेणेकरून ना भजी खाताना खूप छान लागते. हे बघा असं सारण भरून घेतलं आणि थोडंसं मिरची अशी घट्ट प्रेस करून घेणार आहे. हे बघा, जेणेकरून ते आतलं खोबरं आहे ना तळताना असं तेलामध्ये पसरलं नाही पाहिजे. चला पटकन बनवूया. अशा प्रकारे हे मिश्रण सगळ्या मिरच्यांमध्ये आपलं भरून झालेलं आहे. चला आता पुढची तयारी करून घेऊया. आता इथे मी एका भांड्यामध्ये बेसन घेतलं आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहे चवीप्रमाणे. थोडीशी हळद घेणार आहे. थोडंसं याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करणार आहे, जेणेकरून भजी ना आपली चांगली छान कुरकुरीत होईल. खाताना असा क्रंचीनेस आला की खूप छान लागते ना. हे बघा, हे आता सगळं मी मिश्रण एकजीव करून घेणार आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मिश्रण मी एकत्र करून घेतलं आहे. हे बघा अशा प्रकारे घट्ट असलं पाहिजे, जेणेकरून मिरच्यांना ते असं व्यवस्थित चिकटलं पाहिजे. तेल गरम झालेलं आहे. मिरच्यांना असं मिश्रणामध्ये मस्त बुडवून घेतलं आहे आणि आता तेलामध्ये फ्राय होण्यासाठी सोडलं आहे. हे बघा मस्त आपली मिरचीची भाजी तयार होते. हळूहळू मिरचीचा कलरही चेंज होतो आहे. हा बेसन चांगलं ना असं मस्त तळलं गेलं पाहिजे छान. अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या अशा बेसनमध्ये बुडवून छान तळून घेतले आहेत. आपली मिरची भजी खाण्यासाठी तयार आहे गरमागरम. या सगळेजण खायला. हे बघा अशा प्रकारे आपली मिरचीची भजी खाण्यासाठी खूप तयार आहे. मस्त छान लागते. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.